गांधी स्मृती स्थळावरती पोहोचण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि राहुल गांधी यांच्यासह जे काँग्रेसचे सर्व खासदार आहेत ते या ठिकाणी पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सुरक्षा दलाचा प्रचंड असा चोख बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आला आहे। या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जात असल्याचं चित्र आहे। इस्तीफा दो धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा पद्धतीच्या या घोषणा आहेत या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या परिसरामध्ये देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती जो काय आहे तो बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ही सगळी दृश्य आहेत, ही सगळी दृश्य सध्या गांधी स्मृती स्थळाच्या बाहेरच्या आहेत। काँग्रेसचे सर्व खासदार जे आहेत ते या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते सर्व खासदार हे गांधी स्मृती स्थळाकडे जाणार असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी हा गनिमी दावा केलेला आहे त्यानुसार या जे खासदार आहेत यांना सुद्धा नेमकं आपण कुठे जाणार आहोत याचा पत्ता नव्हता। मात्र अखेर आपण जी दृश्य पाहत आहोत त्यानुसार राहुल गांधी आणि हे सर्व काँग्रेसचे इंडिया आघाडीचे खासदार आहेत हे गांधी स्मृती स्थळाच्या बाहेरच्या बाजूला पोहोचले असल्याचं एकंदरीत चित्र आहे। खरं तर ज्या पद्धतीने फक्त राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकच नाही तर संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारीही या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजीने गांधी स्मृती स्थळाचा परिसर आहे तो या ठिकाणी खासदारांनी दणाणून सोडण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर राहुल गांधी यांनी जो काही नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे हा जोरदारपणे लावून धरला असल्याचं पाहायला मिळतंय। एका बाजूला कॉंग्रेस जनता पार्टीचं आंदोलन असेल तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्यासह युवा काँग्रेसच्या वतीनं याच मुद्द्यावरती वातावरण तापवण्यात येत होतं। ती सगळी दृश्य आपण पाहत आहोत की याच दृश्यामधून सध्या सर्व खासदार आहेत हे सर्व खासदार आता गांधी स्मृती स्थळाच्या दिशेने निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहत आहोत की जे काँग्रेसचे खासदार आहेत ते आता एक परत बस मधून उतरत आहेत आणि गांधी स्मृती स्थळाच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। केसी वेणुगोपाल असतील, त्यानंतर सुप्रिया सुळे असतील, प्रियंका गांधी असतील आणि सर्व खासदार हे बस मधून उतरून आता गांधी स्मृती स्थळाच्या दिशेने निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस कार्यकर्त्यांनी या परिसरामध्ये गर्दी केलेली आहे। पोलिसांनीही तितकाच चोख बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे ज्या पद्धतीने राहुल गांधींनी पुन्हा एकदा एक नवी युक्ती नवी शक्कल लढवत एक अनोखं आंदोलन सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचा मार्ग भारताला दिला अगदी तोच मार्ग सध्या राहुल गांधी यांच्या माध्यमातून पुढे नेण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधी त्यांच्या सर्व खासदारांसह इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या खासदारांसह गांधी स्मृती स्थळाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। सध्या राहुल गांधी यांनी हातात संविधान घेतल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। राहुल गांधी सातत्यानं संविधान वाचवण्याचं आवाहन करतात। आपण पाहू शकतो राहुल गांधी यांच्या हातामध्ये पुन्हा जे सातत्यानं ते जे संविधान संपूर्ण भारतामध्ये दाखवतात तेच लाल रंगाचं संविधान त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते सध्या बस मधून उतरून गांधी स्मृती स्थळाच्या दिशेने निघाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर राहुल गांधी आणि त्यांच्यासोबतचे सर्व खासदार हे गांधी स्मृती स्थळाच्या दिशेने निघाले। The opposition is not going to accept this. We are with the students. And Mr. Narendra Modi has to remove. How long you continue here? He has to remove the education minister and he has to apologize. Hey, how long you continue?